सरकारचे मौन आंदोलनाची परंपरा संपत चाललेली आहे का? नमस्कार, मी गणेश मोकाशी. आपण पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. भारतीय लोकशाहीची एक मोठी ताकद म्हणजे आंदोलन करण्याचा अधिकार. स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजपर्यंत भारतात अनेक आंदोलने झाली. महात्मा गांधींचे सत्याग्रह, उपोषणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक आंदोलन, जयप्रकाश नारायणांचे संपूर्ण क्रांती आंदोलन, अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी उपोषण, शेतकरी आंदोलने, विद्यार्थ्यांचे आंदोलन, या सर्वांनी सरकारांना निर्णय घ्यायला भाग पाडले. पण आज एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. जर एखादा व्यक्ती किंवा गट दीर्घकाळ आंदोलन करत असेल आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर लोकशाहीची ताकद कमी होत आहे का? सध्या चर्चेत असलेले आपले आणि उपोषण हे त्याचे एक उदाहरण म्हणून अनेक जण मांडत आहेत. सरकारकडे या आंदोलनाकडे पुरेशी गांभीर्याने पाहिले जात नसल्याची टीका विरोधक आणि काही सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. सरकारची भूमिका अशी आहे की अनेक प्रश्नावर संवाद सुरू आहे आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला वेळ लागतो. मात्र आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की वारंवार आश्वासने मिळतात पण ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो, सरकारला हा संघर्ष सोडवायचा आहे की वेळ काढायची? याच भारतात आंदोलनाचा इतिहास पाहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातही अनेक आंदोलने झाली. भाषावर राज्याची मागणी, शेतकरी प्रश्न, कामगारांचे संप, विद्यार्थ्यांची चळवळी, या सर्वांवर सरकारने अनेकदा प्रतिनिधींशी चर्चा केली, आयोग नेमले आणि काही प्रकरणात धोरणांमध्ये बदलही केले. अर्थात त्या काळातही प्रत्येक आंदोलन त्वरित मान्य झाले असे नाही. पोलीस कारवाई आणि मतभेदही झाले, परंतु संवादाची प्रक्रिया तुलनेने अधिक सक्रिय असल्याचे अनेक इतिहासकार नमूद करतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीत तुलना करताना संतुलित दृष्टी आवश्यक आहे. आता प्रश्न येतो तो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेचा. विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नावर विरोधक सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. नीट परीक्षा, शिक्षण व्यवस्थेतील अडचणी, विविध आंदोलने, या संदर्भात त्यांच्या राजीनाम्याची मागणी अनेकदा झाली आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. केवळ राजकीय दबावामुळे मंत्र्यांना हटवणे योग्य नाही आणि चौकशी किंवा धोरणात्मक सुधारणा हा अधिक योग्य मार्ग आहे. दुसरीकडे विरोधकांचा आरोप आहे की राजकीय संरक्षणामुळे जबाबदारी निश्चित होत नाही. यातून मोठा प्रश्न निर्माण होतो, सरकार व्यक्तीचे संरक्षण करत आहे की संस्थात्मक स्थैर्य राखत आहे? कोणत्याही लोकशाहीत मंत्री हा संसदीय जबाबदारीच्या तत्वावर काम करतो. त्यामुळे जेव्हा गंभीर प्रश्न निर्माण होतात तेव्हा नैतिक जबाबदारीचा मुद्दा ही समोर येतो. पण अंतिम निर्णय हा पंतप्रधान आणि सरकारच्या राजकीय मूल्यांकनावर अवलंबून असतो. भारतीय संविधान नागरिकांना शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार देते. हा अधिकार लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. पण आंदोलनाचे यश केवळ रस्त्यावर बसण्यात नसते. सरकारची संवादाची तयारी, न्यायालयीन प्रक्रिया, संसदीय चर्चा आणि जनमत यांचाही त्यात मोठा वाटा असतो. जर सरकार संवाद टाळत असल्याची भावना समाजात निर्माण झाली तर लोकांचा संस्थांवरील विश्वास कमी होऊ शकतो. उलट जर प्रत्येक मागणी आंदोलनाच्या दबावाखाली तात्काळ मान्य केली गेली तर शासन व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतात. म्हणून संतुलन आवश्यक आहे. आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा एखाद्या व्यक्तीचा नाही तर लोकशाहीच्या संस्कृतीचा आहे. आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे सरकारने ऐकले पाहिजे का? सरकारने संवादासाठी पुढाकार घ्यावा
का विरोधकांनीही आंदोलनाचा केवळ राजकीय फायदा न पाहता रचनात्मक भूमिका घ्यावी का? हे प्रश्न कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित नाही, ते भारताच्या लोकशाहीच्या भवितव्याशी संबंधित आहे. शेवटी इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो. भारतामध्ये अनेक मोठे प्रश्न संघर्षातून सुटले, पण संघर्षानंतर संवाद झाला म्हणूनच ते सुटले. सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील विश्वास तुटला तर लोकशाही कमकुवत होते. त्यामुळे कोणतेही आंदोलन असो त्यावर संवाद, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तुम्हाला काय वाटते? सरकारने या आंदोलनावर तातडीने चर्चा करावी का धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर अधिक राजकीय जबाबदारी निश्चित व्हायला हवी का? आणि भारतात आंदोलनाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन बदलत आहे का? तुमचे मत कमेंट नक्की सांगा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.